नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आपला कॉल आहे हनुमान जयंती निमित्ताने पालखीची मिरवणूक आहे फिल्टर पाड्याला आणि आजच्या ऑर्डरचं रनिंग भरपूर असतं। जवळजवळ 3.5 ते 4 किलोमीटर एवढं आपल्याला रनिंग फिरावं लागतं। तर खूप वाजवायला पण मजा येते आणि मध्ये मध्ये डीजे पण असतो त्यांचा। तर आजच्या ऑर्डरला खूप मजा येणार आहे। हनुमान जयंतीची ऑर्डर आहे। तर आणि आजचा आपला जो सेटअप आहे तो रिक्षेवर लागणार आहे, म्हणजे अजून मजा येते। म्हणजे हातगाडी ढकलायचं टेन्शन नसतं कोणाला, रिक्षा चालत राहते कंटिन्यू। बाकीचे सगळेजण मग एन्जॉय करतात मस्तपैकी। तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून ठेवले आहेत, तर ज्या रिक्षेवर आपण सेटअप करणार आहे तो सेटअप इथेच करतील हे लोक। बाकीचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते दुसऱ्या रिक्षेने आपण घेऊन फिल्टर पाड्याला पोहोचणार आहे। तर चला आता आपण निघूया, बँजोच्या रूमवरती जाऊया आधी। तर आपण आलोय बँजोच्या रूमवर। इथे सेटअप चालू आहे रिक्षेचा, मागाशी तुम्हाला बोललो तसा हा सेटअप काढून ठेवला। हा सेटअप आपण घेऊन जाणार। विश्राम भाई आज रुची पण बेस वाजवणार आणि प्रमयचा भाव आलाय गावसून, तो पण आपल्यासोबत ऑर्डरला येतोय। प्रमय वाट बघतोय। राहुल राणी पण आलाय, पण अजून त्याचा आत्ता पत्ता नाही, कुठे आहे, गावी गेलेला तो आलाय थाप वाजवण्यासाठी। सकाळीच ट्रेनमध्ये बसला तर तो बोलला मी पण आहे ऑर्डरला। पटापट आता इन्स्ट्रुमेंट घेऊया, रिक्षा पकडून। आपला बाहुबली विश्राम बाहुबली। तर चला पब्लिक, आपण निघालो। आपल्याकडे ड्रम आहे, प्रथमेश बरोबर आहे मी गाडीवरती। बाकी रिक्षा पुढे पाठवलेत आणि आम्ही आता बाईकने चाललोय। बाकीची अर्धी पब्लिक पण अजून बाईकने येतील, तर आपण निघूया पुढे। तर चला फायनली पब्लिक आपण रोड टच झालोय आणि आता निघालोय। सिग्नलवर किरण उभा आहे, अजून 1-2 जणांना कोणाला जर घ्यायचं असेल गाडीवर तर तो घेईल, एक्स्ट्रा असतील तर, आणि मग तो पण येईल तिकडे लोकेशनवरती। विश्राम दादाला आम्ही पुढे पाठवलंय बेस घेऊन आणि त्याला लोकेशन माहिती नाही, तर आता काय गडबड आहे त्याची पुढे जाऊन ते आपण तिकडे जाऊन बघूया। बिचारा बेस घेऊन गेलाय, बेस, कीबोर्ड, मशीन, 2 ड्रम नेले आहेत आणि त्याला लोकेशनच माहिती नाही। आता पुढे जाऊन बघू काय सीन आहे। त्याला कॉन्टॅक्टवर सांगितलं फक्त की अशा अशा ठिकाणी जा, नक्की आता बरोबर जातोय की पुढे पोचतोय काय माहित। हा बघा पुढे किरण चाललाय, कोणच नाही वाटतं मागे, बाकी सगळे रिक्षेने येत आहेत। मग किरण पुढे चाललाय एकटाच, मागे फक्त प्रमय वगैरे राहिलेत, प्रमय वगैरे पण येतील। विश्रामदाराचा फोन आलेला की अरे भाई जल्दी आना, हे लोग पूछ रहे किधर है। तर पब्लिक आपण लोकेशनवर पोहोचलोय, मिरवणूक सुरू झाली आहे। फक्त आपल्यासाठी थांबलेत ते लोक। आपली रिक्षा येईल, रिक्षा आली की पटापट कीबोर्ड कनेक्शन करूया आणि मग आपण डायरेक्ट वाजवायला घेऊया। आता रिक्षा घ्यायसाठी आलोय, तो राईट टर्न मारायला पाहिजे, त्यांनी धीरज गाडी चालवतोय। धीरज येईल गाडी घेऊन, मग आपण पटापट इकडे येऊया, यू टर्न रिक्षेला असं फिरवू, पटापट मग चालू करूया आता। आणि पोरं पण कमी आहेत, त्यामुळे व्हिडिओ शूट घ्यायला कोण भेटतील नाही भेटतील माहीत नाही। जसं जमेल तसं पुढे गेल्यावरती आपण व्हिडिओ शूट चालू करूया। तर पब्लिक आपला सेटअप पण आला आहे, सेटअप बघा। पटापट आपण वाजवायला घेऊ। पोलीस बंदोबस्त पण खूप टाईट आहे।
तर पब्लिक आपला पॅकअप झाला आहे, तिथे इन्स्ट्रुमेंट काढतायत ते बघा. आणि आपल्याला जेवण आहे, आपण जेवूया आणि त्यानंतर मग ब्लॉग एंड करूया. जेवायला गर्दी पण जाम आहे यार, हे त्यांची माणसं होती मयूर, मग जेवूया आपण. आपण पब्लिक जेवण घेतलं आहे आणि आता जेवायला घेऊया. हा दरवर्षी फुल सपोर्ट. हा ये जेवायला. आता माझं दुसऱ्या लग्नात वाजव. अरे बापरे, दुसऱ्या लग्नात. या जेवूया आणि भेटू. तर आपलं जेवण वगैरे झालंय आणि आज आपण लय दिवसांनी लवकर झालं. बुंदी नको खा भावा, खा तू खा. तर जेवण वगैरे झालंय आणि आज भरपूर दिवसांनी आपण लवकर घरी चाललोय, नाही तर आपल्या ऑर्डर खूप लेट संपतायत. आज आचारसंहिता चालू असल्यामुळे मिरवणूक त्या लोकांनी लवकर बंद करवली. तर अर्धा सेटअप गेलाय आणि अजून एवढा सेटअप आपल्याला न्यायचा आहे. कुठे अर्धा दिसतोय? अर्ध्याहून जास्त आहे रे. आपला CNG संपला, CNG.